करताय एक गीत आणि याला मार्गदर्शन केलंय सौ शिंदे मॅडम यांनी। या कार्यक्रमासाठी बालवाडीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सहभाग या ठिकाणी आहे। तर सुरू करूया, बघूया अंबरून वासराला चाटते तेव्हा डाव्या। 1 2 3 स्टार्ट। खाली बस रे कोंड्या। वासराले गाय हवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे वासराले। बाया बाया सांगत होत्या होती जावा तान्हा, दुष्काळात मायेच्या माझे टाकला होता पान्हा। ह्या मंदिर मंदिर पाणी टाकून मले पाजत जाय, हवा मले पिठा मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माय रे हंबरून वासराले। कान्या काट्या येचा याला मायात जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी। काट्या तुट्या रथाट्या तुट्या, काट्या तुट्या लाई तिचं मानत नसे पाय, हवा मले काट्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासराले। बाप माझा रोज लावी मायेच्या मागे टुमणं, जास्त झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम। अग शिकून शान ग शिकून शान, शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय, हवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासराले। दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप, दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप। खड खड कापे आणाला पेटीले झाप, कसायाच्या 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 दावणीला बांधली जशी गाय, हवा मले गाई मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासराले। न बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी। भरल्या डोळ्यात भरल्या डोळ्यात भरल्या डोळ्यात कवा पाहिल दुधावरची साय, हवा मले साई मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासराले। आता पुढचा अंतरा सगळ्या आयामीसाठी गो म्हणून म्हणतो
तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी तुझ्या चरणी ठेवलं माया धराव तुझं पाय धावा मले पाया मंदी दिसती माझी माया रे हम हरून वासर आले छाती सवा गाय धावा मले तिचा मंदी दिसती माझी माया अप्रतिम सादरीकरण खरोखर हृदयाला स्पर्श करून जाणारं गीत आईची विविध रूप कशी असतात त्या गीतातून आपल्या समोर सादर केलं. काटे मॅडमनी बालवाडीचा वर्ग उघडायचं म्हटलं. काटे मॅडम, जगामध्ये गाजलेलं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराबद्दल काय सांगावं. खूप मोठ्या गुलामगिरीतून शिवरायांनी महाराष्ट्राला वाचवलं. शिवरायांच्या या पराक्रमामध्ये मावळ्यांनी त्यांना साथ दिली. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांचा मोठा वाटा होता. यांच्या मदतीने शिवबांनी स्वराज्य निर्मिले. अशा शिवबांचं गीत घेऊन येत आहेत इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आणि यांना मार्गदर्शन केलंय श्री पाठक सर. राजा आलं पावनखिंड मधील हे गीत सादर करत आहेत इयत्ता तिसरीचे बालचमो आणि या बालचमोंना मार्गदर्शन केलंय श्री पाठक सर यांनी. राजा आलं पावनखिंड इयत्ता तिसरीचे बालचमो गीताचं सादरीकरण करत आहेत आणि यांना मार्गदर्शन केलंय श्री पाठक सर यांनी. सादर आहे राजा आलं पावनखिंड. 1 2 3 स्टार्ट. वन टू थ्री स्टार्ट. थोडं पलीकडे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोसिका दास ही मर्द मोहब्याची साथ. देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझा देवा लढूचो मातो आणि देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझा
छत्रपती शिवाजी महाराज की. अतिशय सुंदर असं हे नृत्य या ठिकाणी बालचमुनी सादर केलं. या भूषण बेल्ट 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 पायात 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 ना. हा तू वरती घे, खांद्यावरून घ्या, खांद्यावरून खांद्यावरून घ्या बळा. साईडला तर रे, साईडला तर हे पण साईडला हात असं. भारतामध्ये दोन महाकाव्य, एक म्हणजे महाभारत आणि दुसरं म्हणजे रामायण. रामायण भारताचे अमूल्य असे हे महाकाव्य आहे. अतुलनीय श्लोकात सांगितलेली ही एक स्वरांजली गोविंद मोरे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालं आहे. त्यांचे हार्दिक आभार. रामायण हे भारताचे अमूल्य असे महाकाव्य आहे. अतुलनीय श्लोकात सांगितलेली एक चित्तवेधक कथा आहे. त्यात संस्कृत काव्याचा सर्वोच्च विजय आहे. तो एक अजरामर ग्रंथ आहे. 24,000 श्लोक असून 7 कांडांमध्ये विभागले गेले. रामायणाची मुख्य कथा अयोध्याचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचं रावणाकडून अपहरण आणि तत्पश्चात रावणाचा वध अशी आहे. हे काव्य वाल्मिकी ऋषींनी रचलेले आहे. हेच रामायण घेऊन येत आहे इयत्ता 4थीचे विद्यार्थी. आणि या रामायणासाठी मार्गदर्शन केलंय श्री कारंडे सर यांनी. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एक आगळेवेगळं असं दर्शन या ठिकाणी या रामायणाच्या माध्यमातून हे विद्यार्थी सादर करत आहेत. रामायण आपल्या भारतातला अमूल्य असा ठेवा आणि जे रामायण घडलंय तेच या ठिकाणी सादर करण्याचं एक कथा जी आहे त्यामधली ती सादर या ठिकाणी होत आहे. इयत्ता 4थीचे विद्यार्थी या ठिकाणी सादर करत आहेत रामायण. आणि या रामायणासाठी मार्गदर्शन केलंय श्री कारंडे सर यांनी. तर बघूया रामायण 1 2 3 स्टार्ट. सुमिरो
सावली कशी सीता मिळाली लाडली संजीवनी आई तुझी अंजली अतिशय छान सादरीकरण, एक आगळं वेगळं दृश्य आपल्या समोर इथं उभा करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं श्री कारंडे सर यांनी. सुंदर सादरीकरण. आणि या सादरीकरणानंतर एक आगळं आणि वेगळं गीत आपल्या समोर सादर करत आहे. 2001 साली एक लोकप्रिय ठरलेला चित्रपट तो म्हणजे गदर. एक प्रेमकथा आहे. हा चित्रपट शक्तिमान तलवार यांनी लिहिलेला, अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला 2001चा भारतीय हिंदी भाषेतील रोमांटिक पिरियड ॲक्शन पट ठरला. आणि या चित्रपटातील पटकथा भारताची जी फाळणी झाली त्या भारताच्या फाळणीच्या वेळची या ठिकाणी आहे. त्यात सर्वांनी जात धर्म भाषा वय सगळे भेद दूर सारून एकत्र नांदण्याचा संदेशच जो या चित्रपटातून दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि या चित्रपटातील एक गाजलेलं गीत मै निकला गडी लेके हे गीत सादरीकरण करण्यासाठी येत आहेत इयत्ता पहिलीचे बालचमू. आणि या बालचमूंना मार्गदर्शन केलंय सौ साळे मॅडम यांनी. गीत आहे मै निकला गडी लेके. चित्रपट आहे गदर. आता जे गीत सादरीकरण झालं त्या सादरीकरणासाठी सौ अनिता देशमुख वहिनी यांच्याकडून 200 रुपये बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. गदर चित्रपटातील गीत सादर करीत आहेत इयत्ता पहिलीचे बालचमू. आणि या बालचमूंना मार्गदर्शन केलंय सौ साळे मॅडम यांनी. ज्या चित्रपटामध्ये सर्व भेद विसरून जात धर्म वंश एकत्रित नांदण्याचा संदेश जणू या चित्रपटातून दिला तोच 2001चा गाजलेला चित्रपट म्हणजे गदर. आणि या चित्रपटातील एक गाजलेले गीत आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत पहिलीचे बालचमू. मार्गदर्शन सौ साळे मॅडम. 1 2 3 स्टार्ट.
मोड़ पे वो मुटियार मिली, उस मोड़ पे वो मुटियार मिली, जब अमरा पागल हो गया उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया। जब जागा ये भागा सब फाटक सब सिकना छोड़ आया, छोड़ आया, एक मोड़ आया, दिल छोड़ आया। शर्मा के वो यूं सिमट गई, शर्मा के वो यूं सिमट गई जैसे वो नींद से जाग गई। मैंने कहा कल सुन ओ कुड़िए, उधर के पीछे भाग गई। वो समझी घर शादी से चुपके से चोर आया, दिल छोड़ आया, एक मोड़ आया, दिल छोड़ आया, एक मोड़ आया, दिल छोड़ आया, एक मोड़ आया, दिल छोड़ आया। अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी या बालचिमुनी सादर केलंय। या बालचिमुंना कोरिओग्राफ करणारे श्री सूरज सर यांचं नृत्य या ठिकाणी सादर होत आहे, सोलो डान्स। या सर्व मुलांना, या सर्व बालचिमुंना जे कोरिओग्राफ केलंय ते सूरज सर, या सूरज सरांचा एक नृत्याविष्कार या ठिकाणी सादर होतोय, सोलो डान्स। बघूया सोलो डान्स ते स्वतः 1 2 3
अतिशय छान. मराठी शृंगाराचा काठोकाठ भरलेला चषक म्हणजे लावणी. ढोलकीचा ठोका ऐकला की त्याच्याशी आपला हृदयाचा ठोका न कळतपणे जुळतो ती लावणी. मराठी ऐश्वर्याची, मराठी खानदानाची, रसिकतेची, सौंदर्याची 52 खनी प्रतिभाच म्हणजे लावणी. अशीच एक लावणी घेऊन येत आहे आता दुसरीच्या विद्यार्थिनी. त्यांना मार्गदर्शन केलं श्री कोळीसर यांनी. सांगा ना कशी दिसते मी. आता दुसरीच्या विद्यार्थिनी सादर करीत आहेत एक लावणी. 1 2 3 स्टार. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी सादर करीत आहेत लावणी. 4 3 2 1.
टाळ्या लावलीनंतर या ठिकाणी सादर होत आहे एक कोळी नृत्य. शेवटचे 2 कार्यक्रम या ठिकाणी राहिलेले आहे. कोणी जाऊ नका. शेवटच्या कार्यक्रमानंतर वंदे मातरम गीत होईल आणि त्यानंतरच आपण जायचं आहे. आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या पश्चिमेस वसलेला सह्याद्री आणि त्या सह्याद्रीच्या पलीकडे असलेला कोकण किनारा आणि त्या कोकण किनाऱ्याला अथांग असा पसरलेला समुद्र म्हणजे अरबी समुद्र. या अरबी समुद्रावर समुद्राच्या लगतच आपला कोळी बांधव समाज हा वसलेला आहे आणि या सागरावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि या सागर लाटांच्या लहरीवरच त्यांचा आनंदोत्सवही साजरा केला जातोय. असाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी म्हणजे कोळी नृत्य सादर करण्यासाठी घेऊन येत आहेत इयत्ता 3रीचे मुलं एक कोळी नृत्य आणि याला मार्गदर्शन केलंय श्री पाठक सर यांनी. तर बघूया एक कोळी नृत्य आई तुझं देऊळ 1 2 या कोळी गीताला मार्गदर्शन केलंय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पाठक सर. आणि बघूया एक कोळी नृत्य 1 2 3 स्टार्ट. गाई तुझ देऊळ सजतई गुलाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उडवून सैताच्या महिन्या डोंगरा
अतिशय सुंदर नृत्य. यानंतर एक शेवटचा अतिशय छान कार्यक्रम आपल्यासमोर सादर होणार आहे. त्यानंतर वंदे मातरम होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. जो एक गाजलेला चित्रपट ज्यानं रसिकांच्या मनावर राज्य केलं तो चित्रपट म्हणजे तानाजी. या चित्रपटातील एक थीम गड आला पण सिंह गेला ही थीम आपल्यासमोर सादर होत आहे. या सिनेमाची कथा 17व्या शतकातील आहे. कोंढाणा किल्ला परत ताब्यात घेण्याच्या तानाजीच्या कथेवर आधारित आहे. औरंगजेबाचा सेनापती उदयभानसिंग राठोड किल्ल्याचा रक्षक होता आणि त्याच्या विरुद्ध तीव्र रूप धारण करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात सुभेदार तानाजी मालुसरे याने मराठा साम्राज्यासाठी कोंढाणा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी दिलेला लढा आणि तीच थीम घेऊन येत आहेत इयत्ता 4थीची मुले. आणि या मुलांना मार्गदर्शन केलंय श्री कारंडे सर यांनी. तानाजी चित्रपटातील एक थीम गड आला पण सिंह गेला इयत्ता 4थीचे बालचमू ही थीम घेऊन येत आहेत आपल्या समोर आणि यांना मार्गदर्शन केले श्री कारंडे सर यांनी. आता जे कोळीगीत सादर झालं त्यासाठी उमेश गडदे यांच्याकडून 110 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. तानाजी चित्रपटातील एक थीम गड आला पण सिंह गेला इयत्ता 4थीचे बालचमू आपल्यासमोर सादर करत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केले आहे श्री कारंडे सर यांनी. चित्रपट तानाजी थीम गड आला पण सिंह गेला. 1 2 3 स्टार्ट. बाबा बाबा मेरे अस्तित्व से तो दूर है तानाजी. लोग वसीयत पर बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं. मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूँ. इस मिट्टी की आजादी तानिया. सुबेदार तानाजी मालुसरे. सरर हो दिखा जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने हैं आए आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिले हमने बात यही मन में ताने है आए बाबा. अब ये शीश नाच दे तेरी नाच हम देखे तेरे आए बाबा आए बाबा.
के पास एक खूंखार निर्दयी बेसारा था जिसका नाम था उदय भान। खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज, आपके लिए गोंधाना ये तालियां जीत के आएगा। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते, तुम्हारे घर में शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लेना तो ये भगवा झंडा और कर दो ऐलान। पहले शादी गोंधाना की, फिर मेरे रायमा की। और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। गोंधाना को जीत कर तानाजी भगवे भी समाया था। धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या प्रशालेचे सन्माननीय निमंत्रित सदस्य, सर्व मान्यवर, त्याचबरोबर पंचायत समितीचे सन्माननीय गट शिक्षण अधिकारी शेख साहेब, DYSP साहेब, त्याचबरोबर निर्भया पथकाच्या प्रमुखा, सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या प्रशालेचे सन्माननीय प्राचार्य, या सर्वांनी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होण्यासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल प्रशालेकडून त्यांचे शतशः आभार। या ठिकाणी वंदे मातरम होईल आणि वंदे मातरम नंतरच या कार्यक्रमाची सांगता होईल। धन्यवाद। प्लेन पिवळी टाका, प्लेन पिवळी टाकली लाईट, येल्लो लाईट टाका।
जयश्री गोविंद मोरे यांनी या गीतासाठी 101 धैर्यशील गोविंद मोरे यांनी या गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं देखील मनस्वी आभार. एक साथ वंदे मातरम गीत शुरू कर. वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम श्यामलाम मातरम वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लक सुमित द्रमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिनी सुखदां वरदां मातरं वंदे मातरं वंदे मातरं. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हॅलो. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी ज्यांनी अँकरिंगची भूमिका निभावली ते आमच्या प्रशालेचे संपा सर, आमचे आदरणीय चित्ते सर, सलामे सर, तसेच या रंगमंचाची व्यवस्था करणारे चव्हाण बंधू. या कार्यक्रमासाठी ज्यांनी रंगरंगोटीचं काम पाहिलं ते शिंदे सर, कोरिओग्राफीचं काम केलं ते सूरज सर. या सर्वांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो आणि कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला सांगतो. उद्याच्याला आपल्या प्राथमिक विभागाची शाळा सकाळी 8 वाजता भरेल. धन्यवाद. सर्वांनी दिलेले पोशाख त्या ठिकाणी हॉलमध्ये जमा करायचे.